नमस्कार बघतो. जय माता दी. श्री दुर्गादेवी मातेचा जय जयकार असो. नवरात्रीमध्ये आपल्या गळ्यात धारण करा या वृक्षाच्या मूळजडीचा तुकडा. 18 विश्वांपर्यंत तुमचे भाग्य उजळून निघेल. तुम्ही जेथेही जाल धन दौलत वैभव ऐश्वर तुमच्या मागोमाग येईल. बघतो हिंदू संस्कृतीमध्ये कित्येक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना खूपच अधिक महत्व दिले गेलेले आहे. कित्येक अशी झाडी वृक्षे असतात जे की खूपच शुभ मानले गेलेले आहेत. अशी कित्येक झाडी रोपे आहेत जे की आपल्या जीवन काळामध्ये सुरू असलेल्या कित्येक प्रकारच्या समस्यांच्या बाधांना कठीणातल्या कठीण परेशानींना दूर करतात. सर्वात अधिक खास गोष्ट ही आहे की लोक या झाडी वृक्षांची ना केवळ पूजा करतात तर कित्येक प्रकारच्या औषधांच्या रूपातही या वृक्षांचा वापर करतात. हे कित्येक विविध प्रकारच्या रोग व आजारांनाही बरे करतात. आणि आपल्या वेद पुराणांमध्येही अशा बऱ्याच प्रकारच्या झाडी वृक्षांचाही उल्लेख केला गेलेला आहे. जसे की तुळशीचे रोप आहे, पिंपळ वृक्ष आहे, यांचे खूपच अधिक आध्यात्मिक महत्व असते. बघतो तुम्ही तर पाहिलेच असेल की आपण सर्वच जण पिंपळाची पूजा का करतो. आपणास पिंपळाची पूजा का केली पाहिजे. वट सावित्रीचे जे व्रत ठेवले जाते त्यात माता भगिनी ज्या आहेत ते या पिंपळाची पूजा का करतात. कारण की या झाडी वृक्षांमध्ये काही अशा अलौकिक व चमत्कारिक शक्तींचा संचार असतो की ज्यांच्या बळावर काही थोड्याच कालावधीत तुम्हाला खूपच चांगले प्रभावशाली परिणाम प्राप्त होतात. तर आज मी तुम्हा लोकांना या नवरात्रीच्या पावन पवित्र कालावधी दरम्यान ताविजीमध्ये घालून धारण करा या झाडी रोपाच्या मूळजडीचा एक छोटासा तुकडा. तुमच्या नशिबाची बंद झालेली टाळी खोलली जातील आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या माहितीला अगदी बारकाईने लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओच्या एका वाक्याशी तुम्ही मिस करू नका. तर पहा बघतो, हा जो नवरात्रीचा कालावधी असतो हा दुर्गा देवीची कृपा प्राप्त करण्याचा, हिच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात अधिक चांगला कालावधी मानला गेलेला आहे. ज्या व्यक्ती सिद्धी प्राप्त करू इच्छितात, शुभदायी लाभ प्राप्त करून घेऊ इच्छितात, धनसंपत्तीची समृद्धी प्राप्त करून घेऊ इच्छितात, मनोवांछित इच्छांची पूर्तता करू इच्छितात, उत्तम आरोग्याची प्राप्ती करू इच्छितात, तसेच तुमच्या जीवनातून दुर्भाग्य दूर व्हावे, तुम्हाला यश कीर्तीची प्राप्ती व्हावी, तुमच्या मान सन्मानात वाढ व्हावी, तर आज तुम्ही अगदी योग्य व्हिडिओमध्ये आलेले आहात. तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाहीये. आज मी तुम्हा लोकांना नवरात्रीच्या वेळी धारण केल्या जाणाऱ्या 5 मूळजडींच्या बाबतीत सांगणार आहे. या 5 पैकी कोणत्याही एका मूळजडीच्या तुकड्यास तुम्ही अवश्य धारण करा. तुम्हाला मी जेवढे पण लाभदायी सिद्ध असलेले फायदे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते सर्व लाभ तुम्हाला मिळतील. बघतो झाडी वृक्षांमध्ये खूपच अधिक चमत्कारिक शक्तींचा वास अस्तित्वात असतो. तुम्ही मानत असाल अथवा नसाल, आपल्या वेद पुराणांच्या अनुसार आजच्या जीवन काळातही बऱ्याच लोकांनी कित्येक वेळा औषधींचा प्रयोग करून बऱ्याचशा साधकांच्या रोग व आजारांना बरे केलेले आहे. आणि अशा खूप साऱ्या झाडी रोपांचा प्रयोग करून कित्येक लोकांनी कठीणातल्या कठीण समस्यांना चुटकीसरशी समाप्त केलेले आहे. ही जी झाडी रोपे असतात ती कुठे ना कुठेतरी, मग जर यांना धार्मिक दृष्टीने पाहाल अथवा आध्यात्मिक दृष्टीने पाहाल किंवा मग आयुर्वेदिक दृष्टीने तुम्ही पाहाल, तर ही आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच फायदा पोहोचवण्याचे काम करतात. तर पहा बघतो, सर्वात प्रथम तर तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी या झाडी वृक्षांच्या मूळजडीला घेऊन यायचे आहे. जर तुम्ही नवरात्रीच्या 5व्या अथवा 6व्या दिवशीही या व्हिडिओला पाहत असाल तर नवरात्रीच्या 5व्या किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडी रोपाच्या मूळजडीच्या तुकड्यास आणून तुम्ही आपल्या घरामध्ये विधिवत पूजन करून धारण करू शकता. तुम्हाला त्या सर्व गोष्टींच्या वस्तू प्राप्त होतील ज्या वस्तूंना तुम्ही प्राप्त करू इच्छित आहात. बघतो महागडी रत्ने धारण करण्याऐवजी जर तुम्ही या झाडी रोपांच्या मूळजडीच्या तुकड्यास धारण करता तर याने तुम्हाला खूपच प्रभावशाली परिणाम पाहण्यास मिळेल. निश्चितच शाश्वत रिझल्ट मिळतील. बघतो आजकाल रत्नांमध्ये काही ना काही भेसळ असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या रत्नांमध्ये काही ना काही त्रुटी बनून राहतात. लोक तुम्हाला फसवू शकतात, परंतु तेथेच या झाडी वृक्षांनी तुम्हाला कोणीही उल्लू बनवू शकत नाही. कारण की तुम्ही स्वतः आपल्या हातांनी त्यास उपटून आणाल आणि यास तुम्ही धारण कराल तर तुमचे भाग्य उजळून निघेल. फक्त सर्वात पहिले तर या झाडी रोपांच्या मूळजडीस आणल्यानंतर तुम्हाला करायचे काय असते की याची दुर्गा देवीच्या प्रतिमेप्रमाणे पूजा करायची असते. जशी दुर्गा देवीची पूजा केली जाते तशीच याचीही तुमच्या हातात असलेल्या नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी मग ते किती शिल्लक का नसो तर याचीही 9 दिवसांपर्यंतच्या कालावधी दरम्यान पूजा करत राहायची आहे. आणि 10व्या दिवशी जी दसऱ्याची पूजा असते त्या दिवशी तुम्हाला या मूळजडीच्या तुकड्यास चांदीच्या तावीजीमध्ये घालून आपल्या गळ्यात धारण करायचे असते. तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार तांब्याच्या तावीजीमध्ये घालून धारण करू शकता.
या तर मग या व्हिडिओत जाणून घेऊयात की त्या कोणत्या झाडी वृक्षांच्या मूळजडीच्या तुकड्यास नवरात्रीच्या कालावधी दरम्यान आपल्या घरी आणून पूजन करून आपण धारण केले पाहिजे. तुम्हाला मी 5 मूळजडींच्या बाबतीत माहिती सांगणार आहे. परंतु व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव अजूनही टाईप केले नसेल तर त्वरित टाईप करा. तुमच्या इष्टदेवतेच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा लवकरच पूर्ण होतील. बघतो या तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले तुम्हाला चमेलीच्या मूळजडीला आणले पाहिजे. चमेलीच्या मूळजडीचे तुम्हाला मी फायदे सांगू इच्छितोय. चमेलीच्या मूळजडीमध्ये दैविक शक्तींचे भांडार समाविष्ट असते. तुम्ही हे तर पाहिलेच असेल. चमेलीचे जे तेल असते ते श्री हनुमान महाराजांना समर्पित असते. हिच्यात हनुमान महाराजांच्या अलौकिक दैवीय शक्तींचा संचार असतो. जे लोक धनाची देवी श्री लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू इच्छितात, लक्ष्मीची सिद्धी प्राप्त करू इच्छितात, मंत्रांना सिद्ध करू इच्छितात, ज्या व्यक्ती निरोगी राहू इच्छितात, अशा व्यक्तींनी चमेलीची जी मूळजडी असते हिला अवश्यच आणले पाहिजे. चमेलीची ही मूळजडी आहे. हिला नवरात्रीच्या कालावधी दरम्यान कधीही तुम्ही आणू शकता आणि ह्या मुळाच्या तुकड्यास तुम्ही कमीत कमी 1 दिवस तरी पूजा करायची आहे. याची पूजा केल्यानंतर तुम्हाला यास दसऱ्याच्या दिवशी चांदीच्या ताविजीमध्ये धारण करायचे असते. असे केल्याने याने तुम्हाला दैविक शक्तींची प्राप्ती होते. अलौकिक व चमत्कारिक शक्तींचा तुमचा संचार होतो. श्री हनुमान महाराजांच्या कृपेचा वर्षाव होतो आणि तुम्ही नेहमी निरोगी व उत्तम उत्साही आयुष्य जगू लागता. आता दुसऱ्या रोपाची मूळजडी आहे आघाडा. आघाडा नावाचे जे रोप आहे जसे की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात तर हे काही अशा प्रकारचे असते. यास राष्ट्रीय भाषेत काही ठिकाणी लटजिरा, चिरचिटा याही नावाने ओळखले जाते. काही लोक तर यास अपमार्गही बोलतात. आता यास अपमार्ग का बोलतात? कारण की याची जी बीजे असतात हे उलट्या दिशेने वाढतात, त्यामुळे यास अपमार्ग बोलले जाते. म्हणजेच हे दुनियेत उलटे वाढते. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, अपमार्ग म्हणजेच आघाड्याच्या रोपांचा प्रयोग संत महात्मा योगी पुरुष सर्वाधिक जास्त करतात. बघतो हा जो आघाडा असतो याच्या बियांची खीर अथवा खिचडी बनवतात. आपल्या प्राचीन साधू संत विद्वान परंपरेतील महात्मा पुरुष महाराजांच्या माहितीनुसार हे साधू संत महापुरुष बऱ्याच लांबच्या कालावधीपर्यंतच्या विद्यांना प्राप्त करण्यासाठी, सिद्धींना प्राप्त करण्यासाठी फारच लांबच्या कालावधीपर्यंत साधना जप तप करतात. तर हे संत पुरुष अन्न पाण्याला ग्रहण केल्याशिवाय उपाशी पोटी महिन्यापर्यंत जप तप साधना करत असतात. तर यात ते संत महाराज हे सांगतात की याच्या बियांची खिचडी बनवली जाते आणि याचे 2 घास म्हणजेच 2 चमचे खिचडी खायची असते. जर याची 2 चमचे खिचडी बनवून खाल्ली जाते तर याने पुढील काही दिवस येतपर्यंत की महिन्यांपर्यंत भूक तहान लागत नाही. लघवी शौचक्रियाही वारंवार होत नाही आणि त्यामुळे ते बऱ्याच कालावधीपर्यंत जप तप साधना करू लागतात. फक्त आपल्या धर्मशास्त्रांमध्ये हेही सांगितले जाते की हे जे आघाड्याचे रूप आहे, ज्यास अपमार्गही बोलले जाते, याच्या मुळात श्री गंगा मातेचा, श्री दुर्गा मातेचा वास असतो. आणि प्राचीन वैदिक पौराणिक ग्रंथांमध्येही हेही लिहिलेले आहे की याच्या मुळामध्ये अमृताचे काही थेंब पडले होते. तर बघतो या रोपाच्या मूळजडीच्या तुकड्यासही नवरात्रीच्या 10व्या दिवशी तुम्ही यास विधिवत पूजन करून धारण केले पाहिजे. यास ताविजीमध्ये धारण केल्यानंतर हे शत्रूंचा नाश करते. तुमच्यावरील येणारे कितीही मोठे संकट का न असो तेही तुमच्या समोर गुडघे टेकवेल. अजून एक खास गोष्ट सांगू इच्छितोय. जे लोक हे इच्छित आहेत की जसे वशीकरण म्हणजेच की त्यांना पाहून सर्वच लोक संमोहित व्हावे, त्यांचे म्हणणे ऐकावेत, तर अशा व्यक्तींनी हा जो आघाडा आहे, अपमार्ग आहे, याच्या मूळजडीच्या छोट्याशा तुकड्यास अवश्य धारण करावे. यास धारण केल्यानंतर व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होते. नशिबाची बंद असलेली टाळी खोलली जातात. बघतो तुम्ही जेथेही जा लोक तुम्हाला पाहून आकर्षित होतील आणि सर्व काही अगदी तुमच्या इच्छेनुसारच घडू लागेल. याच गळ्यात ताविजीमध्ये धारण केल्यानंतर तुमच्यावरील नवग्रहांची जी पीडा असेल तर तीही दूर होईल. पूर्णच्या पूर्ण नवग्रह तुमच्या प्रती समर्पित होतील आणि तुमच्या अनुरूप कार्य करू लागतील, तुम्हाला शुभफळ देऊ लागतील. बघतो आता 3ऱ्या क्रमावर आहे वडाचे झाड. वट वृक्षाच्या मूळजडीचे विशेष महत्व आहे. याच्या मुळाचा छोटासा तुकडा तुमच्या तकदीरास बदलतो, दुर्भाग्याला भाग्यात बदलतो. वट वृक्षाची जी पाळेमुळे आहेत आध्यात्मिक दृष्टीने खूपच पवित्र आहेत आणि आपल्या हिंदू धर्मांमध्ये या वट वृक्षास खूपच पवित्र देववृक्ष मानले जाते. वट सावित्री दिवशी याची पूजा केली जाते. हा जो वट वृक्ष आहे यामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट असते. तसेच यात पितरांचाही वास असतो. या वृक्षास काळांचेही काळ श्री महाकाल शिवशंकर महाराजांचे स्वरूप बोलले गेलेले आहे.
तर तुम्ही आपल्या दुर्भाग्याला भाग्यात बदलू इच्छिताय, आपली आध्यात्मिक उन्नती करू इच्छिताय, तर नवरात्रीमध्ये याची विधिवत पूजन करून याच्या पाळे मुळांना अथवा मूळ जडीच्या छोट्याशा तुकड्यास ताविजेमध्ये घालून अवश्य धारण केले पाहिजे. वटवृक्षाच्या मूळ जडीस धारण केल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 प्रकारचे चमत्कारिक फायदे मिळतात, जे की मी माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये सांगून झालेलो आहे. बघतो आता 4थ्या क्रमावर येऊयात. पांढऱ्या रुईच्या रोपाच्या मूळ जडीचा तुकडा, ज्यास मंदार अथवा आक वृक्षही बोलले जाते. या रोपाची मूळजडी ही साक्षात श्री गणपतीची स्वरूप बोलली गेलेली आहे. आणि मी यापूर्वी सांगून झालेलो आहे की 11 वर्षापूर्वीचे पांढऱ्या रुईचे जे मूळ असते ते गणपतीची आकृती घेते. तुम्ही काही मंदिरांमध्ये पाहिले असेल, या मंदार वृक्षाच्या मुळाचे गणपती स्थापित आहेत. यांना खूपच अत्यंत प्रभावशाली फळ प्रदान करणारे गणपती बोलले जाते, कारण की हे तत्काळ फळ देतात. यांना रिद्धी-सिद्धीच्या शुभलाभांचे स्वामी बोलले गेलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही रिद्धी-सिद्धी, धनलाभ, शुभ वैभव प्राप्त करू इच्छिता, तर या रोपाच्याही मूळ जडीच्या छोट्याशा तुकड्यास आणून याचे पूजन करून त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी याच गळ्यात धारण करू शकता. याने तुम्हाला खूपच मोठे लाभ प्राप्त होतील. ज्यांचा बुध, मंगळ व शनी ग्रह खराब असेल, तर त्यांनी याच्या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी खास करून या मुळास आवर्जूनच धारण करावे. बघतो शेवटच्या क्रमावर जे येते ते आहे अपराजिता. यास आपल्या मराठी मायबोली भाषेत गोकर्णच्या नावानेही ओळखले जाते. याची जी फुले असतात ही धनाची देवी श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. आणि खास करून लक्ष्मीच्या पूजेमध्ये जर तुम्ही श्री लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छिता, तुम्ही इच्छिताय, तर ही श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजात आयुष्यात येत नाहीये. तुम्ही हैराण झाला आहात, ज्यामुळे तुमची जी दैनिक स्थिती आहे ती खराब झालेली आहे, जीवन विस्कळीत झालेले आहे, तर अपराजिता म्हणजेच गोकर्ण नावाचे जे रोप आहे याची मूळ जडी धारण करा. यास चांदीच्या ताविजेमध्ये धारण केल्यानंतर श्री लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ लागते. बंद नशिबाची टाळी खोलली जातात. मनोवांछित नोकरी प्राप्त होते. तुमची आर्थिक व आध्यात्मिक उन्नती करते. मग तुम्ही यास माना अथवा नका मानू. धर्म आपल्या जागी आहे. या रोपांच्या मूळ जडींच्या शक्तीही आपल्या जागी आहेत. तर पहा, या टोनाटोटक्यांच्या धार्मिक व तांत्रिक ताकदींच्या दुनियेत विश्वास असणे खूपच आवश्यक आहे. कारण की जे लोक मानतात त्यांच्यासाठी दैविक शक्ती आहेत, देव आहे. आणि जे लोक मानत नाहीत तर ते त्यास दगड समजतात. म्हणजेच की साक्षात परमेश्वर तुमच्या समोर उभाही असला तरीही तो त्यांच्यासाठी दगडाप्रतीच असतो. आणि तिथेच जर तुम्ही देवतेला मानता तर तोच दगड तुमच्यासाठी पूजनीय होऊन जातो. तर आज मी तुम्हाला ही जी काही तांत्रिक गोष्टींची माहिती सांगितलेली आहे, वनस्पती, झाडे, रोपांची माहिती सांगितलेली आहे, हे सर्व काही तुमच्यातील दृढ विश्वासावर, तुमच्या आस्थेवर अवलंबून आहे. जर तुमच्या दृढ विश्वासाची आस्था असेल तरच तुम्हाला हे दृढ प्रभावशाली परिणाम देतील. तर आपले भाग्य परिवर्तन करण्यासाठी या मूळ जडीच्या तुकड्यास अवश्य धारण करा. या तुम्हाला सदा काळासाठी संरक्षण कवचाप्रमाणे सुरक्षा प्रदान करतील. तर आशा करतो बघतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.